एक 50 पार खेळाडू या ठिकाणी दिसतोय BPL 2022 या स्पर्धेमध्ये. मनापासून अभिनंदन, शुभेच्छा असतील त्यांना. आणि आमचे काळजी वाहक पुष्पा उर्फ माया एकदा शैली करून दाखवतील इन पुष्पा स्टाईल. आणि पिच क्युरेटर आमचे बिका भाऊ. पहिला चेंडू ब्लॉक होल टाकला सुभाष भाऊ यांनी. काय सुंदर क्षेत्ररक्षण, शॉर्ट मिड विकेटला अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. केवळ आणि केवळ एक धाव. आणि ऑन स्ट्राईक असतील खली जाधव. ऑन स्ट्राईक असतील खली, सामना करतील सुभाष भाऊ यांचा. सुंदर गोलंदाजी, सुरेख अशा टप्प्यावरती गोलंदाजी पाहायला मिळते सुभाष भाऊ यांच्याकडनं. हलक्या हातानं खेळून काढलाय ऑन साइडला. केवळ आणि केवळ एक धाव. काय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी सुभाष भाऊ यांची. मी अगोदरच बोललो होतो, तारुण्याला लाजवेल असं व्यक्तिमत्व आहे सुभाष भाऊ सोळंके. अतिशय सुंदर असा झेल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुंदर असं क्षेत्ररक्षण सुभाष भाऊ यांचं. आणि झेल बाद होतो तो विस्फोटक फलंदाज विशाल बर्डे माघारी परतताना. सुंदर अशी गोलंदाजी सुभाष भाऊ यांची. खूप खूप अभिनंदन त्यांचं. BPL 2022 या स्पर्धेमध्ये अतिशय सुंदर गोलंदाजी. आणि समोरचे फलंदाज गणेश फलंदाजीचा भार स्वीकारताना. केसापूरचा हा खेळाडू मैदान गाजवण्यामध्ये माहिर आहे गणेश. काय सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर. करावं तितकं कौतुक कमीच. एक चांगली खेळी साकारली होती विशाल यांनी मागच्या खेळामध्ये, परंतु आज कुठल्याही प्रकारची मोठी खेळी करता आली नाही आणि माघारी परतवलंय सुभाष भाऊ यांनी विशाल यांना. ऑन स्ट्राईक असतील गणेश, सामना करतील सुभाष भाऊ यांचा. काय चेंडू पाहायला मिळतोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी सुभाष भाऊ यांची. चेंडू जातो निर्धाव. अजूनही धाव फलक स्थिर. 2 धाव 1 गडी बाद. काय सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी करतायत सुभाष भाऊ. अतिशय सुंदर गोलंदाजी. केवळ आणि केवळ एक धाव. गलीमध्ये क्षेत्ररक्षक असतील योगेश.
काय सुंदर गोलंदाजी, अतिशय सुंदर गोलंदाजी सुभाष भाऊ यांची. लागोपाठ काय सुंदर दुसरा गडी टिपला या ठिकाणी. बुलबुलेलोण्या संघाचा MS बॉल बस्टर संघाचं प्रतिनिधित्व करतायत सुभाष भाऊ सोळंके. वा काय चतुराई बरी गोलंदाजी, अतिशय सुंदर. करावं तितकं कौतुक कमीच. BPL 2022 या स्पर्धेचं मैदान गाजवताना सुभाष भाऊ सोळंके गोलंदाज, खूप खूप अभिनंदन. आणि या ठिकाणी नवीन फलंदाज जातोय तो येळगावचा हा खेळाडू, बुलढाणा जिल्ह्यामधील येळगाव, प्रकाश गुळवे, विस्फोटक फलंदाज. अतिशय सुंदर गोलंदाजी सुभाष भाऊ यांची. दोन्ही विस्फोटक फलंदाजी या ठिकाणी बाद केलेत त्यांनी. ऑन स्ट्राईकला असतील प्रकाश, मॅन फ्रॉम येळगाव प्रकाश. आणि गोलंदाजीचा भार स्वीकारलाय निलेश चव्हाण यांनी. बेधक गोलंदाज निलेश. ऑफ साईडच्या दिशेनं थोडासा दिशाहीन चेंडू म्हणावा लागेल. त्याच प्रकारचं चोख प्रत्युत्तर प्रकाश यांच्याकडनं. चौकार सीमारेषे पार. मी अगोदरच बोललोय प्रकाश ऑन फायर. आक्रमक पवित्रा धारण करून येत आहेत तंबू मधूनच. सुंदर अशी फलंदाजी. लोअर फुलटॉस लॉंगांच्या दिशेने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी असतील आदित्य काळवागे. केवळ आणि केवळ एक धाव. सुंदर असा खेळाडू या ठिकाणी आदित्य काळवागे, उत्तम क्षेत्ररक्षक. स्लॉट मध्ये चेंडू होता, बॅटचा कडा लागलाय, कटोरी घेऊन गेलाय परीची या ठिकाणी आणि झेल बाद. माघारी परतावं लागतंय गणेश यांना. झेल बाद गणेश. कुठलीच मोठी खेळी साकारता आली नाही गणेश यांना. आज माघारी परततायत. बुल्स 11 संघाला लागलेला हा तिसरा झटका. तिन्ही झटके अतिशय महत्वाचे टिपलेत या ठिकाणी. MS बॉल बास्टर या संघानं अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते निलेश यांच्याकडनं. आणि नवीन फलंदाज जात आहेत ते राम, माळवीरचा हा खेळाडू, बुलढाणा जिल्ह्यातील माळवीर राम आडवे फलंदाजीचा भार स्वीकारतील. ऑन स्ट्राईक असतील राम, सामना करतील निलेश यांचा. हलक्या हाताने खेळून काढलाय राम यांनी. बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. शॉर्ट फाईन लेगला होते त्या ठिकाणी चंदू भाऊ, परंतु चेंडू थोडा बाजूलाच. केवळ आणि केवळ एक धाव. हलकासा बदल करताना निलेश आपल्या गोलंदाजी बाजूकडे. ऑन स्ट्राईक असतील प्रकाश गुळवे, सामना करतील निलेश यांचा.
उलटो स्वरूपाचा चेंडू होता. अशा प्रकारची गोलंदाजी जर तुम्ही प्रकाशांना करसाल तर त्याचं प्रत्युत्तर तो नक्कीच देणार, नक्कीच देणार. उत्तुंग असा सीमारेषे पार चौकार चौकार. मिश्रण केलं होतं त्या ठिकाणी निलेशांनी आपल्या गोलंदाजीमध्ये. केवळ आणि केवळ एक धाव. धावफलक पुढे सरसावतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14 धावा, 3 गडी बाद. बुल्स 11. ऑन स्ट्राईक असतील प्रकाश गुळवे. परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारलाय सुभाष भाऊ सोळंके यांनी. भेदक अशी गोलंदाजी होते त्यांच्याकडनं या सामन्यामध्ये. सुभाष भाऊ काय चेंडू टाकलाय ब्लॉक होल मध्ये सुभाष भाऊ यांनी. कुठल्याच प्रकारची संधी दिली नाही या ठिकाणी प्रकाशांना. केवळ आणि केवळ एक धाव. यष्टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये सुशील सुंदर असं रक्षण करताना. काय गोलंदाजी होते सुंदर अशी. आणि या ठिकाणी यष्टी चित केलंय. मी आत्ताच बोललो होतो सुंदर असं यष्टी रक्षण आहे सुशील यांचं. आणि पहिला गडी टिपलाय आपल्या यष्टी मधनं सुशील यांनी. सुंदर अशी गोलंदाजी सुद्धा सुशील भाऊ यांच्याकडनं. तिसरा बळी टिपला या ठिकाणी सुशील भाऊ यांनी. काय सुंदर गोलंदाजी. वा पारणं फेडतात प्रेक्षकांच्या डोळ्याचं. आता जातात नवीन फलंदाज एजाज खान. बुल्स 11 संघाकडनं फलंदाजीचा भार स्वीकारतील एजाज. ऑन स्ट्राईक असतील एजाज. मात्र मागचा चेंडू अतिरिक्त धाव मिळेल. वाईट चेंडू होता. वाह काय चतुराबाहेर गोलंदाजी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित परंतु चेंडू जातोय सीमारेषे पार. लेग बाईच्या स्वरूपामध्ये. लेग बाय 4 म्हणता येईल या ठिकाणी. धाव फलक पुढे सरसावतोय. 20 धावा, 4 गडी बाद. बुल्स 11. या ठिकाणी मात्र नो चेंडू नो बॉल. या ठिकाणी पंचांचा निर्णय. आणि या ठिकाणी हाईटचा नो चेंडू नो बॉल. या ठिकाणी फ्री हिट असेल हा चेंडू. सामना करतील एजाज. काय सुंदर चेंडू टाकला या ठिकाणी ब्लॉक होल मध्ये सुभाष भाऊ यांनी. फ्री हिट चेंडू होता. कुठल्याच प्रकारचा फायदा घेऊ शकले नाही एजाज. बॅटचा कडा लागून
सरळ सरळ क्षेत्ररक्षकाकडे, केवळ आणि केवळ एक धाव. परत एकदा ब्लॉक होल मध्ये चेंडू होता, हलक्या हाताने ऑन साइडला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित, केवळ आणि केवळ एक धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला मिळते सुभाष भाऊ सोळंके यांच्याकडनं. करावं तितकं कौतुक कमीच. अगदी अगदी तारुण्याला ही लाजवेल अशी गोलंदाजी. लेग स्टंपच्या बाजूला थोडी या ठिकाणी अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. धाव फलक पुढे सरकावतोय. 26 धावा, 4 गडी बाद. परत या ठिकाणी थोडी लय गमावताना सुभाष भाऊ अतिरिक्त धाव. नो बॉल. थोडी उंची जास्त होती चेंडूची आणि त्यामुळे या ठिकाणी नो बॉल देण्यात येत आहे. फ्री हिट असेल चेंडू. सामना करतील परत एकदा एजाज. परत एकदा या ठिकाणी कुठल्याच प्रकारची संधी दिली नाही एजाज यांना फ्री हिटचा सामना करण्यासाठी. अतिशय सुंदर गोलंदाजी सुभाष भाऊ यांची. लय परत प्राप्त केली सुभाष भाऊ यांनी. सुंदर असा ब्लॉक होल. आणखी एकदा चेंडू पाहायला मिळालाय सुभाष भाऊ यांच्या गोलंदाजीमधनं. केवळ आणि केवळ एक धाव. षटक समाप्ती. तीन षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली 28 धावा, 4 गडी बाद. परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारताना निलेश चव्हाण. गव्हाणे एंडकडनं गोलंदाजी करताना निलेश. ऑन स्ट्राईक असतील एजाज खान, नॉन स्ट्राईकला असतील प्रकाश गुळवे. दोन्ही चांगले फलंदाज. हलकासा बदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये निलेश आपल्या गोलंदाजीच्या बाजूने. अतिशय सुंदर चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढलाय. केवळ आणि केवळ एका धावेसाठी एजाजांनी. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील प्रकाश. प्रकाश 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 ऑन फायर. बघूया कशा प्रकारचा सामना करतील निलेश प्रकाश यांचा. स्लॉट मध्ये चेंडू होता प्रकाश यांच्या. बिरकावलाय मैदानाबाहेर. अतिशय सुंदर अप्रतिम फटका, उत्तुंग असा षटकार प्रकाश यांच्या बॅटमधनं. काय सुंदर फलंदाजी प्रकाश यांची. सुंदर फलंदाजी.
परत एकदा सज्ज असतील निलेश, कुठेतरी लय प्राप्त करावी लागेल परत एकदा गोलंदाजीमध्ये. परत एकदा त्या स्लॉट मध्ये चेंडू होता. काय सुंदर मिश्रण केलंय निलेश यांनी. आणि मागडा खेळाडू टिपला या ठिकाणी निलेश यांनी. माघारी परतावं लागेल प्रकाश यांना. सुंदर असं मिश्रण केलं होतं गोलंदाजीमध्ये निलेश यांनी. महत्वाचा आणि मोठा मासा गळा या ठिकाणी, मोठा मासा गळ्याला लागलाय. निलेश यांच्या माघारी परततायत प्रकाश गुळवे. कुठल्याही प्रकारची मोठी खेळी करता आली नाही त्यांना. आणि नवीन फलंदाज जात आहेत वैयक्तिक स्वतः कर्णधार निलेश राजपूत. बुलढाण्याचा खेळाडू निलेश. पस्तीस धावा, 5 गडी बाद. काय सामना बघायला मिळतोय. सुंदर अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी EMS बॉल बस्टर संघाकडनं. सुंदर चेंडू होता निलेश यांचा. जोरदार अपील झाली त्या ठिकाणी. बघूया पंचांचा निर्णय काय येतोय तर. आणि या ठिकाणी पंचांचा निर्णय बाद. माघारी परतावं लागतंय एजाज यांना. काय सामना रंगतोय. वा, अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते MS बॉल बस्टर या संघाकडनं. सुंदर, करावं तितकं कौतुक कमीच निलेश चव्हाण यांचं. बेधक गोलंदाज. 35 धावेवरती लागलेला 6वा झटका एजाज यांच्या स्वरूपामध्ये बुल्स 11 या संघाला. नवीन फलंदाज जातोय शुभम चव्हाण. एक अष्टपैलू खेळाडू शुभम चव्हाण. या ठिकाणी डावखुरा फलंदाज शुभम चव्हाण ऑन स्ट्राइक. सामना करतील निलेश यांचा. हलक्या हाताने खेळून काढला पॉइंटच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक असतील चंदू दादा. केवळ आणि केवळ 1 धाव. या ठिकाणी ऑन साइडला खेळून काढाल निलेश चव्हाण यांनी. माफ करा निलेश राजपूत यांनी. केवळ 1 धावेसाठी षटक समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 37 धावा, 6 गडी बाद. बुल्स 11.
एक विनंती असेल दोन्ही संघ कर्णधारांना, यानंतर ड्रिंक्स ब्रेक होईल. केवळ आणि केवळ फक्त अतिरिक्त खेळाडू ड्रिंक घेऊन जातील. प्लेइंग 11 मधला कोणताही खेळाडू ड्रिंक्स घेऊन जाणार नाही मैदानामध्ये, याची नोंद घ्यावी. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत योगेश आडवे. माळवीरचा हा खेळाडू भेदक गोलंदाज. सामना करतोय निलेश. चेंडू जातोय निर्धाव. अजूनही धाव संख्या स्थिरच 37. 6 गडी बाद. अतिरिक्त चेंडू वाईट बॉल. अरे काय सुंदर प्रयत्न होता सुभाष भाऊ यांचा, परंतु या ठिकाणी जेल सुटतोय आणि जीवनदान मिळतंय निलेश यांना. बघूया कशा प्रकारे फायदा घेतील निलेश. शॉट फाईन लेगला मारण्याचा प्रयत्न होता निलेश यांचा. केवळ आणि केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. परत एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता शुभम यांच्या. डावखुरा फलंदाज, चोख प्रत्युत्तर. त्या ठिकाणी एक टप्पा चौकार, सीमारेषेपार. धाव संख्या पुढे सरसावते 43 धावा. 6 गडी बाद. संकटाचा सामना करावा लागतोय बुल्स 11 संघाला आज. लेग स्टंपला सोडून जातोय चेंडू. अतिरिक्त धाव. वाईट चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी या ठिकाणी योगेश यांच्याकडनं. डावखुऱ्या फलंदाजाला गोलंदाजी करतायत. सुंदर अशी गोलंदाजी. चेंडू जातोय निर्धाव. ऑन स्ट्राईक असतील परत एकदा शुभम. सामना करतील योगेश यांचा. परत एकदा लेग स्टंपला सोडून चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. एक अधिक 4 5 धावा. 5 धावेनिशी धाव संख्या पुढे सरसावते 49 धावा. 6 गडी बाद. लय प्राप्त करावी लागेल योगेश यांना. सुंदर गोलंदाजी. हलक्या हाताने खेळून काढला होता पॉइंटच्या दिशेनं आदित्य. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. केवळ एक धाव. आता मात्र ऑन स्ट्राईक असतील निलेश राजपूत. सामना करतील योगेशांचा.
अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, त्याच प्रकारचं उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चंदूदादा यांच्याकडनं. 5 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 50 धावा, 6 गडी बाद. आणि या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक. मायाबाई ड्रिंक्स पुरवताना Ashi's mix. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत आदित्य काळवागे. सुंदर असं गोलंदाजीचं व्यक्तिमत्व आदित्य काळवागे. ऑन स्ट्राइक असतील शुभम, सामना करतील आदित्य यांचा. शुभम चव्हाण सामना करतील आदित्य यांचा. बघूया परत एकदा लेग स्लॉटला चेंडू, पायाचा वेध घेऊन थर्ड मॅनकडे केवळ आणि केवळ लेग बाईकच्या स्वरूपामध्ये 1 धाव. ऑन स्ट्राइक असतील निलेश राजपूत, सामना करतील आदित्य यांचा. हलकासा बदल करताना क्षेत्ररक्षणामध्ये बॅटचा कडा लागून 1 धाव. ऑन स्ट्राइकला असतील शुभम, सामना करतील आदित्य यांचा. आणि या ठिकाणी माझ्यासोबत जोडलेत. परत एकदा बॅटचा कडा लागून चेंडू जाते स्लिपच्या दिशेनं, 1 धाव. आणि या ठिकाणी माझ्यासोबत जोडलेत माझे सहकारी समालोचक, अतिशय सुंदर असे समालोचन करतात हिंदी समालोचक राजदीपजी वानखेडे. अभिनंदन, सरचे स्वागत त्यांचं समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद स्वप्निल। अभी भी चलता हुआ है मुकाबला बुल्स वर्सेस
MS बॉल मास्टर के बीच में चलता हुआ ये आज के दिन का आखिरी मुकाबला। 53 रनों पर 6 विकेट। काफी मुश्किलों का सामना करते हुए बुल्स नजर आ रहे और काफी टेंशन में प्रकाश गुड़वे भी। घुमाना चाहते थे नीलेश, लेग स्टंप पर गेंद, वाइड बॉल का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। इन दो प्लेयरों को साझेदारी करनी होगी। सुबह से देख रहे हैं हम 100+ रन अगर होते आपके तो आप सेफ हो। 110-20 रन हुए तो अच्छा है। और सामने आकर घुमाना चाहते थे, क्लीन बोल्ड हो गए नीलेश और 7वीं विकेट का पतन। लगातार विकेटों का पतन होता हुआ बुल्स के। अब नीलेश की जगह लेने गए नए बल्लेबाज योगीराज, एक ऑलराउंडर खिलाड़ी, हर पर मारा खिलाड़ी। त्रिफळाचीत केलं या ठिकाणी आदित्य यांनी निलेश राजपूत यांना। आणि आता जातो तो खेळाडू, सौचा हा खेळाडू बुलढाणा जिल्ह्यामधील सौगाव योगीराज शेळके, अष्टपैलू खेळाडू। बघूया काय करतोय आपल्या फलंदाजीमधनं। ओढ लागलेली असेल एक प्रेक्षकांना। इस बार ओवर पिच गिरने से खेल दिया मिड ऑन की दिशा में, वहां पर फील्डर मौजूद। एक ही रन से संतुष्ट दोनों ही बल्लेबाज। इसी के 7 ओवर की समाप्ति। 7 ओवर के बाद स्कोर जा पहुंचा 6 ओवर के बाद 55 पर 7। आफ्टर 6 ओवर 55, लॉस ऑफ 7 विकेट। और गेंदबाजी के लिए करण, राइट आर्म फास्ट गेंदबाज। काफी तेज गेंदबाजी करते हैं करण। और दर्शकों को मैं कल के होने वाले मुकाबले बता देता हूं। पहला मुकाबला आकाश 11 वर्सेस MS बॉल मास्टर। और पहली गेंद यार्कर गेंद, जड़ में गेंद, कोई मौका नहीं बल्लेबाज के पास में। दूसरा मुकाबला बुल्स 11 वर्सेस नरसिम्हा 11। तीसरा मातृतीर्थ वर्सेस BL मार्बल। और आखिरी मुकाबला शिवनेत्र वर्सेस आकाश 11। तो आकाश 11 के कल 2 मुकाबले। इस बार मिड ऑन की दिशा में खेल दिया, वहां पर खिलाड़ी मौजूद। एक ही रन से संतुष्ट और खुश होंगे कप्तान चंदू पाटिल। जिस तरह से गेंदबाजी कर रहे हैं उनके गेंदबाज, मानो एक प्री प्लान बनाकर आए हो। फिर एक बार करण, इस बार भी जड़ में गेंद। मशक्कत करने लगा रहे बल्लेबाजों को।
3 गेंदों में अभी तक 3 रन खर्च कर चुके हैं करण। इस बार सामना करेंगे शुभम। इस बार रिवर स्वीप कट कर दिया इसे 4 रनों के लिए। खाली दिशा दिखाई यहां पर बल्लेबाज ने, जानते हैं काफी गति है करण के पास में, उसी का फायदा उठाते हुए। इस बार फिर एक जड़ में गेंद, फील्डर मौजूद वहां पर। इसी के रन, 1 रन के साथ स्कोर जा पहुंचा 63 रन, 7 विकेट के नुकसान पर। इस बार और पिच गेंद मिड ऑन की दिशा में धकेल दिया उसे। जब तक के फील्डर आते हुए फील्ड करते, दूसरा रन आउट का मौका, मगर काफी अच्छी रनिंग बिटवीन द विकेट दोनों ही खिलाड़ियों द्वारा। सात ओवर के बाद 65 रन, 7 विकेट के नुकसान पर। और बुल्स के बल्लेबाजों को अब रन लगाने होंगे बोर्ड पर, अगर कुछ चैलेंजिंग स्कोर देना चाहते हैं तो। बैटिंग पावर प्ले का इस्तेमाल। इस मैच की शुरुआत में सोलंकी मेजर ने बड़े बड़े झटके दिए थे, दिग्गज बल्लेबाजों को पवेलियन का रास्ता दिखाया था। आज का दिन मानो यूथ पर अनुभव भारी गिरता हुआ। परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारताना आदित्य काळवागे। इस बार अंदर आती हुई गेंद, सीधा खेलना चाहते थे शुभम। आदित्य और शुभम दोनों ही लेदर बॉल क्रिकेट के प्लेयर। इस बार काफी अच्छी शॉट, मिड ऑफ के सिर के ऊपर से, मिड ऑफ के दायरे का खिलाड़ी दायरे के अंदर था, उसके सिर के ऊपर से बाउंड्री खोज निकाली शुभम ने। और अब फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए यहां पर चंदू पाटिल कवर के खिलाड़ी को अंदर लाए, मिड ऑफ का खिलाड़ी बाहर। इस बार जगह बनाकर खेला 4 रनों के लिए, लगातार 2 गेंदों में 2 बाउंड्रीज। तो बैटिंग पावर प्ले का पूरा फायदा उठाते हुए यहां पर इस बार भी काफी अच्छी कनेक्ट हुई बॉल, मगर
फील्डर वहां पर मौजूद। अभी और इस बार योगीराज स्ट्राइक पर, काफी देर से नॉन स्ट्राइक पर खड़े इंतजार कर रहे थे अपने बल्लेबाजी का। इस बार उठाकर खेल दिया, कोई मौका नहीं मिड ऑन पर खड़े खिलाड़ी द्वारा, और काफी महंगा साबित होता हुआ ये ओवर, जिस ओवर की तलाश थी बुल्स को। 80 रनों पर पहुंच गया है स्कोर। इस बार अच्छी गेंद, रन आउट का मौका और सटीक थ्रो विकेट कीपर सुशील का। देखा नहीं और दौड़ पड़े योगीराज। आसान नहीं होता हाथों में ग्लव्स होने के बाद थ्रो हिट करना। अच्छा थ्रो। या ठिकाणी नवीन फलंदाज वैभव, काय सुंदर यष्टीरक्षण केलं त्या ठिकाणी सुशील यांनी। माघारी परततायत योगीराज। कुठल्याच प्रकारची मोठी खेळ साकारता आली नाही। धाव संख्या पोहोचली आहे 8 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 80 धावा, 8 गडी बाद। अभी भी 12 गेंदों का खेल शेष, तो 12 गेंदों में कम से कम 30 रन बनाने होंगे बल्लेबाजी वाली टीम को, तभी वो अपने आप को बनाए रखेंगे इस मैच में। इस बार जगह बनाकर खेले, जब तक के फील्डर आते और फील्ड करते। एक ही रन से संतुष्ट। और अब वैभव, जो कि बतौर गेंदबाज इनका चयन हुआ था टीम में, आज बल्लेबाजी करने का मौका। इस बार कवर की दिशा में पहली बॉल फेस कर रहे थे वैभव, पहली गेंद पर चौका। इसी तरह से बल्लेबाजी करनी होगी बुल्स के बल्लेबाजों को। टॉप ऑर्डर बल्लेबाजों ने कुछ खास किया नहीं। इस बार रिवर्स स्वीप, लगातार दूसरा चौका। फिर एक बार रिवर्स स्वीप का प्रयास और फील्डर के सिर के ऊपर से 2 रन तो जरूर बनने चाहिए, और 4 बन गए। अभी खराब फील्डिंग। लगातार 3 गेंदों में 3 चौके। काफी उतार चढ़ाव देखने को मिले आज बीपीएल के आज के दिन में।
इस बार और पिच बनाकर खेल दिया, मगर इस बार अच्छी फील्डिंग और गलत थ्रो, 2 रन बटोर लिए फिर से। तो मैं बात कर रहा था बीपीएल के आज के दिन की, तो आज कई गेंदबाजों को हमने बैन होते हुए देखा, एक ओवर में 41 रन लुटाते हुए देखा, 8 प्लेयरों पर मैच खेलते हुए देख लिया, बहुत कुछ देख लिया आज के दिन में। एक ओवर में 4 गेंदबाजों का इस्तेमाल होते हुए देख लिया, और ये भी देख लिया अब। नौ ओवर के बाद 96 रन, काफी महंगी ओवर साबित होती हुई, और अपने आप को भी मैच में बना लिया है बुल्स ने। 96 रन, अभी भी एक ओवर आना शेष। और फिर एक बार गेंद तजुर्बे के हाथ में। चंदू दादा जो कि एक तजुर्बेकार खिलाड़ी, काफी अनुभवी खिलाड़ी, और आज हमने अनुभव को हावी होते हुए देखा है यूथ पर। जिस तरह से सोलंकी मेजर ने गेंदबाजी की थी, मानो रीढ़ की हड्डी तोड़ डाली हो पुल्स के बल्लेबाजी की। इस बार फुल टॉस बनाकर खेल दिया इस गेंद को, फील्डर मौजूद, अच्छे फील्डिंग के चलते एक ही रन। मयूर थे वहां पर फील्डर। और अब शुभम, काफी देर से क्रीज पर मौजूद शुभम, लेफ्ट हैंडर बल्लेबाज। जिस तरह से रन बटोरे आखिरी के ओवर्स में, काफी अच्छा कमबैक करते हुए यहां पर बुल्स। इस बार फुल टॉस गेंद, कैच का मौका, और आसान सा कैच। फिर एक बार अनुभव भारी गिरता हुआ युवाओं पर, और अब नए बल्लेबाज अकीब। लास्ट विकेट बाकी है। ऑल आउट के दहलीज पर खड़ी यहां पर बुल्स। रन भी बनाने, विकेट भी बचानी है। इस बार क्रिएटिव शॉट, खिलाड़ी मौजूद, एक ही रन से संतुष्ट। जैसे ही देखा गेंदबाज चंदू पाटिल ने चहलकदमी करते हुए अपनी गेंद की दिशा को बदला, उसी के चलते एक ही रन से संतुष्ट बल्लेबाज। अकीब को कभी बल्लेबाजी करते हुए नहीं देखा, देखते हैं किस तरह से बल्लेबाजी करते हैं अकीब। तीन गेंदों में मात्र 2 रन खर्च किए अभी तक चंदू पाटिल ने।
और इस बार बीट और आउट, ऑल आउट होते हुए यहां पर बुल्स। अट्ठानवे रनों पर ऑल आउट हुए बुल्स, 99 रन टू विन। नव्याण्णव धावांचा पाठलाग करावा लागेल या ठिकाणी MS बॉल बस्टर संघाला विजयासाठी। एक वेळ असं वाटत होतं जणू काही बिखरून जाईल या ठिकाणी बुल्स 11, परंतु चांगली फलंदाजी पाहायला मिळाली शेवटच्या फलंदाजांकडनं। सुंदर अशी खेळी। आणि या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय सुभाषभाऊ सोळंके यांची गोलंदाजी, चंदूदादा पाटील यांची गोलंदाजी अगदी तारुण्याला लाजवेल अशी। दोघेही अजून तंदुरुस्त, अजून एक क्षमता आहे त्यांच्यामध्ये तारुण्याला लाजवण्याची। सुंदर अशी गोलंदाजी दोघांकडनं। Ashi's Mix. विनंती असेल बुल्स 11 संघाला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं। परत या ठिकाणी अडथळा निर्माण होईल सूर्यप्रकाशाचा। विनंती असेल बुल्स 11 संघाला लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षण सजवावं। आणि विनंती असेल MS बॉल बस्टर संघाला सलामीचे फलंदाज लवकरात लवकर पाठवावे। नव्याण्णव रनों का लक्ष्य रखा है बुल्स ने और विकेटें लेनी होगी बुल्स के गेंदबाजों को। अगर आप विकेटें लेते हो तभी ये मैच जीत पाएंगे, वरना 99 रन कुछ ज्यादा बड़ा लक्ष्य नहीं। हमने देखा है 160, 68, 40 रन भी बनते हुए यहाँ पर, मगर काफी अच्छे गेंदबाज बुल्स में
खेमे में एजाज, जिन्होंने कि अपनी गेंदबाजी के भरोसे पर मैच जिताई थी और मैन ऑफ द मैच बने थे। ओपनर गेंदबाज एजाज। वैभव, शुभम, काफी अच्छी गेंदबाजी। आकिब काफी अच्छे गेंदबाज है। MS बॉलबास्टर के दोनों ही ओपनर बल्लेबाज अभी और अक्षय बीच मैदान में मौजूद। पहली गेंद फुल टॉस गेंद, रन आउट का मौका। अगर डायरेक्ट हिट लगती तो निश्चित रूप से पवेलियन लौटना पड़ता आदि को। थोड़ी सी मिसअंडरस्टैंडिंग दोनों ही बल्लेबाजों के बीच। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद, टाइम नहीं कर पाए अक्षय। किफायती गेंदबाजी अभी तक एजाज द्वारा, हाथ खोलने का कोई मौका नहीं किसी बल्लेबाज को। जिस तरह से गेंदबाजी की है अभी तक, और जैसे हाथ खोलने की बात की तो अपने हाथ खोल दिए आदि ने। अभी फील्डिंग में थोड़ी सी तब्दीली करते हुए एजाज। इस बार हवा में खड़ी की गेंद, गणेश सेफ हैंड में। और फिर एक बार सफलता एजाज को, अपने कप्तान के भरोसे पर खड़े उतरते हुए एजाज। फिर एक बार सफलता एजाज के लिए। लगातार उंगलियां घुमाते गेंद पर।
इस बार गिरने के बाद अंदर आई गेंद, जाने दिया अक्षय ने। एक ओवर के बाद 6 रन 1 विकेट के नुकसान पर, किफायती गेंदबाजी। और इस बार वैभव सामना करेंगे गोपाल। इस बार काफी तेज गेंद वैभव द्वारा। अच्छी शुरुआत बुल्स के लिए एजाज द्वारा। जिस तरह से गेंदबाजी की थी एजाज ने, 6 रन देकर 1 विकेट झटकाई। इस बार लेग बाइस के रूप में आता हुआ यह रन। 7 रन 1 विकेट के नुकसान पर। 99 रन 99 रन बनाने एमएस बॉल बास्टर को। फिर एक बार अक्षय सामना करेंगे वैभव का। शॉर्ट गेंद इसे पुल कर दिया। जब तक के फील्डर आते हुए फील्ड करते, 1 रन आसानी से पूरा करते हुए दोनों ही बल्लेबाज। दूसरी ओवर का खेल जारी है। अभी तक मात्र 1 बाउंड्री देखने को मिली एमएस बॉल बास्टर की ओर से। इस बार भी काफी अच्छी गेंद। दो ओवर के बाद 9 रन। काफी अच्छी गेंदबाजी। जिस तरह की गेंदबाजी की जरूरत है बुल्स को, उसी तरह की गेंदबाजी करते हुए बुल्स के गेंदबाज एजाज और वैभव। अभी तक एमएस के किसी बल्लेबाज को हाथ खोलने का मौका नहीं दिया।
और जो दर्शक ये मैचेस देख रहे हैं उन्हें मैं बता दूं कि ये बुल्ढाने के लड़कों के लिए बीपीएल का आयोजन किया है हमारी आयोजन कमेटी ने। कोई बाहर गांव का लड़का नहीं इसमें, सभी बुल्ढाने के लड़के अपने अपने खेल का हुनर बता रहे हैं यहाँ पर। इस बार स्लो डिलीवरी और अच्छी फील्डिंग का प्रयास वैभव द्वारा, मगर रोक नहीं पाए। अपना 100% दिया था वैभव ने, मगर काफी तेज थी गेंद। इस बार कोई खिलाड़ी मौजूद नहीं, अब किसी खिलाड़ी को कोई मौका नहीं। लगातार 2 गेंदों में 2 बाउंड्रीज। पहली ओवर में 6 रन देकर 1 विकेट जरूर लिया था इजाज ने, मगर इस बार लगातार 2 गेंदों में 2 चौके। और विकेट के लिए जाना होगा बुल्स के गेंदबाजों को। फिर एक बार लपेट कर खेलना चाहते थे और मिस फील्डिंग, आसान सी फील्डिंग थी। ये जले पे नमक का काम करती हुई है मिस फील्डिंग। पहली 2 गेंदों में 2 बाउंड्रीज जरूर आई थी, मगर इस बार मिस फील्डिंग के चलते ये 4 रन। काफी नाखुश इजाज अपने फील्डर से। और गोपाल की बल्लेबाजी से उनका कॉन्फिडेंस झलकता हुआ। इस बार भी उसी तरह से लपेट कर खेल दिया। 4 में 4, 4 बॉल 4 बाउंड्रीज। लगातार 4 गेंदों में 4 चौके। इस बार 5 में 5 लगाने का मंसूबा था। इस बार काफी अच्छी गेंद, रन आउट का मौका और रन आउट। डेंजर एंड पर गोपाल दौड़ रहे थे, मगर अक्षय ने उन्हें वापस कर दिया। आधी विकेट में आकर गोपाल को वापस जाना पड़ा। तैयार नहीं थे अक्षय रन लेने के लिए। काफी अच्छे रंग में नजर आ रहे थे गोपाल, अगर रन आउट होकर वापस। और लगातार दूसरी विकेट का पतन। फिर एक बार बुल्स वापसी करते हुए इस मैच में। अर्ध्या विकेट मध्ये येऊन परत फिरून वापस चाललं ते. अरे रन होता याचं काम आहे स्टार्ट वापस करू राहिला त्याला.
3 ओवर के बाद 25 रन, 2 विकेट के नुकसान पर। अकीब है नए गेंदबाज। इस बार इन वक्त पर बल्ला डाल दिया अपना अक्षय ने, लेग बाइस के रूप में आता हुआ ये रन। और अब सुशील नए बल्लेबाज। इस बार हवा में और आसान सा कैच छूटता हुआ यहां पर नीलेश थे फील्डर। अगर ये कैच बन जाता तो निश्चित रूप से ये मैच फंस जाती थी। सुशील जैसे प्लेयर की 0 रन पर विकेट। आठ गेंदों में 2 रन बनाए हैं अभी तक अक्षय ने। इस बार भी हवा में गेंद, मगर नो मैंस लैंड में जाकर गिरी है गेंद। और सुशील जी ने 0 पर मौका मिला था बल्लेबाजी का। देखते हैं किस तरह से मौके को भुनाते हैं सुशील। इस बार फुल टॉस गेंद, और जैसे ही सुशील ने छक्का लगाया, दिखाया जा रहा है रिप्ले में उस कैच को जो नीलेश ने छोड़ी थी 0 रन पर उनकी। इस बार कट कर दिया इसे, कोई मौका नहीं किसी फील्डर के पास। चार ओवर के बाद 38 रन, 2 विकेट के नुकसान पर। 5 ओवर के बाद ड्रिंक्स ब्रेक होगा, जिसमें टीम के केवल अतिरिक्त खिलाड़ी ड्रिंक्स लेकर जा सकते हैं। गेंदबाज अपनी तरफ से पूरा 100% दे रहे हैं, मगर फील्डर्स उनका साथ नहीं दे रहे बुल्स के, अभी तक देखा गया तो। योगीराज है नए गेंदबाज, उनका सामना करेंगे अक्षय। योगीराज जिनका सामना करेंगे अक्षय। इस बार पैरों से आकर टकराई गेंद, बल्ले और बॉल का कोई संपर्क नहीं, लेग बाइस के रूप में आते हुए रन।
इस बार फिर से एक बार करारा स्ट्रोक। 0 पर जीवदान मिला था सुशील को, उसका पूरा फायदा उठाते हुए दोनों हाथों से मौका बटोरते हुए सुशील 4 गेंदे 15 रन। दोनों हाथों से मौके को लपक लिया है सुशील ने और लगातार प्रहार कर रहे हैं गेंदों पर। और हिट जो लगा रहे, क्लीन हिट, कोई मौका नहीं किसी फील्डर को, इसे कहते हैं क्लीन हिटिंग। जहां पर खाली जगह है वहां पर गेंदों को डाल रहे हैं सुशील। इस बार भी लपेट कर मारने की कोशिश, थोड़ा सा फंबल वहां पर फील्डिंग में। लेग बाइस के रूप में आता हुआ 1 रन। इसी 1 रन के साथ रन संख्या जा पहुंची 44 रन, जबकि 5वीं ओवर का खेल जारी है। फिर से एक बार पैरों से आकर टकराई गेंद। अक्षय जिन्होंने 11 गेंदों का सामना किया है, मात्र 3 रन बना पाए। ऐसे ग्राउंड पर, ऐसी विकेट पर इस बार उनके पाले में गेंद, और इससे थोड़ा सा स्ट्राइक रेट सुधरेगा। इस छक्के की बेहद जरूरत अक्षय को, बूस्टर का काम करेगा ये छक्का। इस बार वाइड ऑफ स्टंप के बाहर से अंदर आती हुई गेंद, मगर वाइड बॉल का इशारा अंपायर द्वारा। 51 रन। इस बार भी ऑफ स्टंप के काफी ज्यादा बाहर वाइड का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। एक छक्का, उसके बाद लगातार 2 अतिरिक्त रन। इस बार भी पैरों से आकर टकराई गेंद, मगर 1 रन लेने में कामयाब दोनों ही बल्लेबाज। लेग बाइस का इशारा आता हुआ अंपायर द्वारा। और माया, जो कि पुष्पा कहलाए जाते हैं अभी, माधु। और इसके बाद बॉल बास्टर को 30 गेंदों में 46 रनों की जरूरत। 30 बॉल से 40 रन।
मायाबाई पुष्पा इस बार शुभम सामना करेंगे अक्षय। इस बार मिडल होती हुई गेंद मिड ऑफ की दिशा में खेल दिया इसे 1 रन के लिए। इस बार काफी अच्छी फील्डिंग अपने ही फॉलो थ्रू में करते हुए शुभम निश्चित रूप से 3-4 रन जरूर बचा लिए अपनी फॉलो थ्रू में फील्डिंग करके। आसान नहीं होता गेंद फेंकने के बाद फील्डिंग करना। इस बार फुल टॉस गेंद 2 रन। काफी तेज रनिंग लगाई थी अक्षय ने। इस बार बनाकर खेला इस गेंद को 4 रनों के लिए। कोई मौका नहीं किसी फील्डर के पास। जिस तरह से बल्लेबाजी कर रहे सुशील, क्लीन हिटिंग, किसी फील्डर के पास कोई मौका नहीं रख रहे, जानबूझकर खाली जगहों में खेल रहे। फील्डिंग के साथ खिलवाड़ करते हुए सुशील। इस बार फील्डर जरूर मौजूद, 1 ही रन से संतुष्ट होना पड़ेगा दोनों ही बल्लेबाजों को। इसी 1 रन के साथ बढ़ती हुई रन संख्या 61 रन, लॉस ऑफ 2 विकेट। अभी भी 38 रनों की जरूरत। सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 62 धावा, 2 गडी बाद। 24 चेंडूंमध्ये 37 धावांची आवश्यकता या ठिकाणी। सहा षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचली 62 धावा, 2 गडी बाद। परत एकदा गोलंदाजीचा भार स्वीकारतायत वैभव। सौचा हा खेळाडू बुलढाणा जिल्ह्यामधील वैभव। ऑन स्ट्राइक असतील अक्षय, सामना करतील वैभव यांचा।
परत एकदा लोंगांच्या दिशेनं खेळून काढलाय गणेश. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक, अतिशय चुस्त असे क्षेत्ररक्षक गणेश. आता मात्र स्ट्राईकला असतील सुशील. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने खेळून काढलाय हलक्या हाताने सुशील यांनी, केवळ एका धावेकरिता. परत एकदा स्ट्राईकला असतील अक्षय. सामना करतील वैभव यांचा. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्सच्या नादामध्ये चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं कार्य पूर्ण केलंय यष्टीरक्षक राम यांनी. या ठिकाणी समय सूचकतेचा अभाव दिसतोय दोन्ही फलंदाजामध्ये आणि धावबाद परतावं लागतंय सुशील यांना, जे की विस्फोटक फलंदाज होते. एम.एस. बॉल बस्टर या संघाचे माघारी परततायत सुशील. थोडी उणीव भासते या ठिकाणी रनिंग बिटवीन विकेट मध्ये. आता जातोय नवीन खेळाडू, नवीन फलंदाज करण बेंडवाल. बुलढाण्याचा हा खेळाडू प्रतिनिधित्व करतो एम.एस. बॉल बस्टर संघाचं BPL 2022 या स्पर्धेमध्ये. ऑन स्ट्राईक असतील अक्षय. परत एकदा पायाचा वेध घेऊन चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेनं. एक धाव लेग बाईटच्या स्वरूपामध्ये पंचांचा निर्णय. धाव संख्या पोहोचलीये 65 धावा, 3 गडी बाद. 19 चेंडू 34 धावा. स्ट्राईकला असतील करण. चेंडू जातोय निर्धाव. सुंदर असा सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी वैभव यांची. 7 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचलीये 65 धावा, 3 गडी बाद. 18 चेंडू मध्ये 34 धावांची आवश्यकता असेल एम.एस. बॉल बस्टर संघाला जिंकण्यासाठी. गोलंदाजीचा भार घेऊन आलेत शुभम. स्ट्राईकला असतील अक्षय. 18 चेंडू 34 धावा आणि या ठिकाणी बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय एम.एस. बॉल बस्टर संघाचा. आकर्षक फटकेबाजी पाहायला मिळेल पॉवर प्ले मध्ये. ओढ लागली असेल प्रेक्षकांना आकर्षक फटकेबाजीची. सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी शुभम यांची.
चेंडू जातोय निर्धाव. बाकीचं कार्य पूर्ण केलंय राम यांनी. शॉर्ट पिच चेंडू होता. स्ट्रेटच्या दिशेनं खेळून काढलंय अक्षय यांनी. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित. एक धाव. आता मात्र स्ट्राईकला असतील करण बेंडवाल. सामना करतील शुभम यांचा. सुरेख टप्प्यावरती गोलंदाजी. चेंडू जातो निर्धाव. काय गोलंदाजी पाहायला मिळते या ठिकाणी शुभम यांच्याकडनं. 15 चेंडू 33 धावा. काय सामना रंगतोय या ठिकाणी. चुरशीचा सामना. काय सुंदर फटका मारला या ठिकाणी करण यांनी. शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने कुठल्याही क्षेत्ररक्षकाला या ठिकाणी संधी नाही क्षेत्ररक्षण करण्याची. आणि चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. धाव संख्या पुढे सरसावतोय. 70 धावा 3 गडी बाद. चौदा चेंडू 29 धावा. काय सामना रंगतोय. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय प्रेक्षकांना. दोन्ही संघ बलाढ्य. स्लॉट मध्ये चेंडू होता. उंचावून मारलाय. चोख प्रत्युत्तर या ठिकाणी करण यांच्याकडनं. उत्तुंग असा षटकार. सीमारेषे पार. उत्तुंग षटकार. 13 चेंडू 23 धावा. झुंज कायम करण यांची. ऑन स्ट्राईक असतील करण. सामना करतील शुभम यांचा. तेरा चेंडू 23 धावा. या ठिकाणी सुरेख चेंडू पाहायला मिळालाय. चेंडू जातो निर्धाव. 8 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पोहोचलीये 76 धावा 3 गडी बाद. आता मात्र आवश्यक असतील 12 चेंडू 23 धावा. दोन्ही संघ बलाढ्य. सुंदर असा सामना रंगतोय. मजा येते प्रेक्षकांना सामन्याचा आनंद घेताना. बुल्स 11 वर्सेस MS बॉल बस्टर. सुंदर असा सामना रंगताना. दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना. 12 चेंडू 23 धावा. सुंदर सामना रंगतोय. गोलंदाजीचा भार स्वीकारलाय अकिब यांनी. सामना करतील अक्षय. लेग स्लॉट मध्ये चेंडू होता. चोख प्रत्युत्तर अक्षयांचं. एक टप्पा. चौकार. सीमारेषे पार. धाव फलक पुढे सरसावतोय. 80 धावा
3 गडी बाद. 11 चेंडू 19 धावा. लॉंग ऑनच्या दिशेने खेळून काढला होता अक्षय यांनी. चुस्त क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रकाश गुळवे. केवळ आणि केवळ 1 धाव. 10 चेंडू 18 धावा. सुंदर असा सामना रंगतोय. काय सुरेख फटका मारला या ठिकाणी करण यांनी. सीमारेषे पार. चौकार. धावफलक पुढे सरसावतोय. 85 धावा 3 गडी बाद. 9 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी एम एस बॉल बस्टर संघाला. समोरून खेळण्याचा प्रयत्न होता. फुलटो स्वरूपाचा हा चेंडू आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक चुकले. चेंडू जातोय सीमारेषे पार. चौकार. चौकार. 8 चेंडू 10 धावा. सामन्याला जवळ आणून सोडलंय. सुरेख असा चेंडू होता. या ठिकाणी बाकीचं कार्य पूर्ण केलं यष्टीरक्षक राम यांनी. चेंडू जातोय निर्धाव. 7 चेंडू 10 धावा. काय सामना रंगतोय. ओढ असेल प्रेक्षकांना. स्लॉट मध्ये चेंडू. करणला जर तुम्ही अशी गोलंदाजी करसाल तर ते नक्कीच अशाच प्रकारचं प्रत्युत्तर देईल त्या ठिकाणी. आणि चेंडू जातो सीमारेषे पार. षटकार. उत्तुंग असा षटकार. षटक समाप्ती. 9 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचली आहे 95 धावा 3 गडी बाद. 6 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता असेल या ठिकाणी. 6 चेंडू 4 धावा. शेवटच्या षटकाची जबाबदारी घेऊन आलेत योगीराज. सौचा हा खेळाडू कोणत्याही परिस्थितीमध्ये सामन्याचं पारडं पलटवू शकतो. योगीराज. सामना करतील अक्षय. ऑन साइडच्या दिशेने खेळून काढला अक्षय यांनी. क्षेत्रक मात्र त्या ठिकाणी चुकलेत. 2 धावा. 5 चेंडू 2 धावा. सामन्याचं ओझ या ठिकाणी हलकं केलंय करण यांनी. उत्कृष्ट अशी फटकेबाजी पाहायला मिळाली. परत एकदा ऑन स्ट्राईक असतील अक्षय. आखूड टप्प्याचा चेंडू स्लॉट मध्ये होता परंतु त्या ठिकाणी झेल घेण्यास कुठलाही क्षेत्ररक्षक उपस्थित नाही आणि या ठिकाणी झेल सुटतोय. 1 धाव. 4 चेंडू 1 धाव. स्कोअर लेवल. सामना जणू काही खिशात घातलाय एम एस बॉल बास्टर संघानं. सुंदर अशी फलंदाजी.
ऑन स्ट्राईक असतील करण, जबाबदारी असेल. परत एकदा थर्ड मॅनच्या दिशेनं खेळून काढलाय. कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित नाही. सीमारेषे पार चौकार आणि या ठिकाणी सामना जिंकलाय एम.एस. बॉलबास्टर संघानं 7 गडी राखून. या ठिकाणी 3 चेंडू शिल्लक ठेवून एम.एस. बॉलबास्टर संघानं सामना जिंकलाय. अभिनंदन त्यांचं BPL 2022. आणि या ठिकाणी सामनावीराचा मान पटकावलाय निलेश चव्हाण, मॅन फ्रॉम केसापूर. खूप खूप अभिनंदन निलेशांचं. मी विनंती करेल त्यांना समालोचन कक्षासमोर येऊन आपलं पारितोषिक घेऊन जावं. सामनावीराचं पारितोषिक या ठिकाणी वितरण करतील गोटूभाऊ शर्मा. या ठिकाणी सामनावीराचं पारितोषिक वितरण करतील निलेश चव्हाण सामनावीर. अगोदरच त्यांनी भाकीत केलं होतं निलेश चव्हाण यांनी की मी या सामनावीराचा मानकरी ठरेल म्हणून, आणि त्याच प्रत्युत्तर मिळालं त्यांच्याकडून या सामन्यामध्ये. खूप खूप अभिनंदन निलेश तुमचं. BPL 2022 या स्पर्धेमध्ये वितरक असतील गोटूभाऊ शर्मा. अतिशय सुंदर खेळी साकारली या ठिकाणी निलेश चव्हाण यांनी. 3 गडी टिपण्यामध्ये मान पटकावला या सामन्यामध्ये. सुंदर अशी गोलंदाजी. खूप खूप अभिनंदन निलेश. वितरक गोटूभाऊ शर्मा व अनुभव श्रीवास्तव. आणि या BPL 2022 या स्पर्धेमध्ये आजच्या दिवशी मी स्वप्नील जाधव आपली रजा घेतो. धन्यवाद.